येते क्रांतीची मशाल पेटली, सिंहांची गर्जना गर्जली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिकांनी जनतेला दिली. अध्यक्ष महाशय, व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, इथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे, आजही त्याचं नुसतं नाव घेतलं तर ऊर अभिमानाने भरून येतो. असे व्यक्तिमत्व म्हणजेच लोकमान्य टिळक. प्रथम त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात 23 जुलै 1856 रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने अनायाचा काळ शिरला. तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार, तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे दोन विषय त्यांना फारच आवडायचे. बाळाचा पाय पाळण्यात दिसतो या उक्तीप्रमाणेच लहानपणापासूनच तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजाने सगळ्यांचे डोळे टिकून जाऊ लागले. गणितामध्ये टिळकांचा कोणी हात धरू शकत नव्हते. टिळकांची लहानपणाची गोष्ट. एकदा गुरुजी वर्गात गणित शिकत होते. दिलेले उदाहरण सर्व मुलांनी वहीमध्ये लिहिले अन सोडवायला सुरुवात केली. टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीमध्ये नव्हते लिहिली. गुरुजींनी तेव्हा विचारले, वहीमध्ये न लिहिता टिळकांनी सगळे उदाहरण उत्तर साहित्य योग्य प्रमाणेच अचूक सांगितली. ते अफजालवादी होते. स्वातंत्र्यासाठी रक्त सांडावेच लागेल, नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही, असे ते म्हणत. कितीही संकटे आणि आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहिलच मी, असे ते म्हणत. आश्चर्य आत्मविश्वासाने त्यांनी प्रत्येक भारतीय स्वातंत्र्य लढण्याचे नेतृत्व केले. माझा त्यांना कोटी कोटी प्रणाम. शेवटी करून असेच म्हणून पदोपदी पसरून निखारे आपल्या हाती होऊन या बेभान धावले भारत मातेसाठी, न थांबले. इतकं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.